20 डिसेंबरला जे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे निकाल लागले, ते फक्त काही नगर परिषदांचे आकडे नसून 2026च्या मुंबई महापालिका निवडणुकीचा एक जोरदार ट्रेलर आहे. असं स्पष्ट दिसतं. महाराष्ट्रातल्या 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुती म्हणजे भाजप, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी यांनी मिळून 207 अध्यक्षपदे जिंकली. तर विरोधी महाविकास आघाडी फक्त 44 जागांवर थांबली. या निकालाने राज्यभरात एक मोठा संदेश गेला. जनतेचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांकडे झुकलेला आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हा ट्रेंड मुंबईपर्यंत पोहोचतो का आणि तिथे किती प्रमाणात दिसतो. या निवडणुकात भाजप एकटीने सर्वात मोठा पक्ष ठरली. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपने 117 नगराध्यक्षपदे जिंकून पहिला क्रमांक पटकावला. एकनाथ शिंदेची शिवसेना सुमारे 53-54 अध्यक्षपदांसह दुसरी, तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी 37च्या आसपास थांबली. म्हणजे महायुतीत ही भाजपचं वर्चस्व स्पष्ट दिसलं. पण शिंदे गटानेही आपली ताकद दाखवली. दुसरीकडे काँग्रेसला अंदाजे 28, शिवसेना युबीटीला 9 आणि शरद पवार यांच्या एनसीपीला 7 एवढंच यश मिळाल्याचं राष्ट्रीय माध्यमांनी आणि आयोगाने सांगितलं. काही छोट्या पक्षांनी उदाहरणार्थ AIMIM अपक्ष स्थानिक आघाड्या काही ठिकाणी यश मिळवलं. पण मोठ्या राजकीय चित्रावर त्याचा फारसा परिणाम नाही. या निकालाचं पहिलं सरळ वाचन असं गेल्या वर्षीच्या विधानसभेनंतर जनतेनं पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर विश्वास दाखवला आहे. भाजपचे नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्व यांनी लोकांनी विश्वास, स्थिरता आणि महायुतीवर शिक्कामोर्तब केलं असं विधान केलं आहे. स्थानिक भाजप नेतृत्वाने तर इतकी मोठी नगर परिषद कामगिरी आम्ही कधीच पाहिली नाही असा दावा केला. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये घालमेल दिसली. काही युबीटी नेत्यांनी काँग्रेसवर मैदानी लढाईत कमी पडल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसने निकालानंतर पुढील महानगरपालिका निवडणुका काही ठिकाणी स्वतंत्र लढवण्याचे संकेत दिले. विरोधकांनी ईव्हीएम, प्रशासन, पोलीस यांच्यावर संशय व्यक्त केला असला तरी आतापर्यंत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत आणि राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया योग्य असल्याचं ठामपणे सांगितलं. आता मुख्य मुद्दा, या 20 डिसेंबरच्या निकालांचा मुंबईवर काय परिणाम होतो. लोकांनी मोठ्या प्रमाणावर विकासाच्या मुद्द्यावर मतदान केल्याचं अनेक विश्लेषक म्हणत आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य योजना, महिलांसाठीच्या योजना हे मुद्दे प्रचारात पुढे होते. हा संदेश मुंबईसारख्या महानगरातही पोहोचतो, कारण मुंबईतील मोठा मतदार वर्ग हा अशा छोट्या शहरांमधून आणि ग्रामीण भागातून स्थलांतरित झाला आहे. गावात महायुतीला मतदान केलेल्या अनेक कुटुंबांचा मानसिक कौल शहरातील तसंच राहण्याची शक्यता कमी नाही. भाजपसाठी हा निकाल विशेषतः महत्वाचा आहे. विधानसभेनंतर स्थानिक संस्थांमध्येही तिने पहिला क्रमांक कायम ठेवला. यामुळे मोठा भाव म्हणून तिची छबी अधिक मजबूत झाली. BMC निवडणुकीत जागा वाटप करताना भाजप आता आणखी ठामपणे 100 जागांवर दावा करू शकेल, कारण महापालिकेकडेही तिचं ग्रासरूट नेटवर्क मजबूत असल्याचं हे निकाल सांगतात. फडणवीसांनी निकालानंतर BMCचा उल्लेख करत हा फक्त ट्रेलर आहे असं चित्र पुढच्या महानगरपालिका निवडणुकीत दिसेल असा इशारा दिला, असे अनेक न्यूज रिपोर्ट्सनी सांगितले. यामुळे BMCचे गणित ठरवताना भाजपची बोलण्याची ताकद निश्चितच वाढली आहे. एकनाथ शिंदे गटासाठी हे निकाल थोडे वेगळ्या प्रकारचे महत्वाचे आहेत. त्यांनी 50 पेक्षा जास्त नगराध्यक्षपद जिंकून आपली नुसती सत्ता नव्हे तर ग्रामीण आणि जिल्हा पातळीवर संघटने जिवंत असल्याचं दाखवलं. विशेषतः ज्या भागात पारंपरिक शिवसेनेचं प्रभाव क्षेत्र होतं तिथे शिंदे गटाने अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केली. त्यामुळे असली शिवसेना कोण या वादात त्यांचा दावा मजबूत झाला आहे. BMCच्या दृष्टीने शिंदे गट हे आकडे पुढे करत मराठी बहुल वॉर्ड्स आमच्याकडे आहेत म्हणून आम्हाला जास्त जागा द्या असं महायुतीतील सीट शेअरिंग चर्चेत म्हणू शकतात. त्याचबरोबर महापालिका निकालांनी दाखवलेली त्यांची ताकद BMC मध्ये दुसऱ्या क्रमांकाची ताकद बनण्याची शक्यता वाढते. विशेषतः जर मुंबईत मराठी मतदारांचा मोठा भाग त्यांच्या बाजूला सरकला तर महाविकास आघाडीसाठी, विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेससाठी हे निकाल धोक्याची घंटा आहेत. 288 पैकी फक्त 44 अध्यक्षपदे आणि त्यात युबीटीची संख्या एकाऐवजी 10च्या आत. हे चित्र मराठीतल्या बालेकिल्ल्यासाठी सकारात्मक नाही. नवभारत टाइम्स आणि इंडिया टुडे सारख्या माध्यमांनी थेट लिहिलं की महाविकास आघाडीची गाडी पंक्चर झाली आणि येणाऱ्या महानगरपालिका, विशेषतः BMC साठी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहील. काँग्रेसने आधीच काही भागात स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. युबीटीच्या नेत्यांनी मात्र हा निकाल स्थानिक असला तरी BMC मध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढू असा दावा केला आहे. पण मनोबलाच्या दृष्टीने पाहिलं तर मैदानावर उतरण्यापूर्वी त्यांना डिफेन्सिव्ह मोडमध्ये जावं लागणार आहे, हे स्पष्ट आहे. या निकालातून सर्वात महत्त्वाचं शिकवण देणारं चित्र म्हणजे संघटनात गुंतवणूक केलेल्या, जमिनीवर काम करणाऱ्या पक्षांना मिळालेला फायदा.
एका विश्लेषणात हे स्पष्टपणे म्हटलंय की ज्यांनी गावोगावी संघटना उभी केली ते निकालात पुढे दिसले. ज्यांनी केवळ नाव आणि करिश्म्यावर भर दिला ते मागे पडले. बीएमसीच्या संदर्भातही हेच समीकरण लागू होऊ शकतं. मुंबईत प्रचार करताना फक्त मोठ्या नेत्यांच्या सभा किंवा मराठी अस्मितेची घोषणा पुरेशी ठरणार नाही. झोपडपट्टीतील पाणी, रस्ते, आरोग्य, शाळा अशा प्रश्नांवर दर वॉर्डमध्ये सक्रिय नेटवर्क असणाऱ्या पक्षांना स्पष्ट फायदा होईल. मग या सगळ्याचा 2026च्या मुंबई महापालिका निवडणुकीवर नेमका काय अर्थ निघतो? पहिला, मोड ऑफ महाराष्ट्र. या निकालांनी दाखवून दिले की सध्या जनता महाविरोधात प्रचंड असंतोषात नाही. उलट मोठ्या प्रमाणावर त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच अजून एक चान्स दिला आहे. बीएमसी मध्ये हीच हवा जाण्याची शक्यता आहे, विशेषतः गैरमराठी विकासभिमुख मतदारांमध्ये. दुसरा, भाजपचा मोठा भाव रोल मजबूत. 117 अध्यक्षपद तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांच्या मोठ्या मताधिक्याने भाजपला बीएमसी सीट शेअरिंग मध्ये वरचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे मुंबईत महापौरपद, स्थायी समिती आणि मोठ्या बजेटवर नियंत्रण यासाठी भाजपची मागणी अजूनच आक्रमक होऊ शकते. तिसरा, शिंदे सेना बालेकिल्ला दावेदार. नगर परिषद निकालांनी दाखवलेली त्यांची ताकद त्यांना मराठी मतांवर हक्क सांगताना मदत करेल. बीएमसी मध्ये मराठी बहुलवाडची संख्या मोठी असल्याने योग्य जागा वाटप मिळाल्यास ते महत्वाचे किंगमेकर किंवा दुसरे सर्वात मोठे पक्ष बनू शकतात. चौथा, महाविकास आघाडीची अंतर्गत कुरघोडी. निकालानंतर काँग्रेस आणि युबीटी मध्ये जी ताणतणावाची भाषा आली ती बीएमसी साठी सीट शेअरिंग आणि एकजुटीवर परिणाम करू शकते. जर इथे मतभेद वाढले तर मुंबईत विरोधी मत मोडून पडण्याची आणि त्यांचा सरळ फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. पाचवा, मनसे आणि छोटे पक्ष स्थानिक निवडणुकात त्यांना मोठा आकडा मिळाला नाही, पण काही पॉकेट्समध्ये त्यांच्या ताकदीची नोंद झाली आहे. बीएमसी मध्ये ते थेट सत्ता न घेऊ शकले तरी कोणाच्या मतावर किती कापणी करतात हे महत्वाचं ठरेल, विशेषतः मराठी बहुल भागात. आता एक महत्वाची गोष्ट, हे सगळं असूनही निकाल हमखास ठरलेत असं नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकात ग्राम, तालुका, छोट्या शहरांचं गणित असतं. बीएमसी सारख्या महानगरात मतदारांचे प्रश्न, वर्गीय जाती रचना, मीडिया इम्पॅक्ट, स्थानिक उमेदवारांची ओळख हे सगळं वेगळ्या पद्धतीनं काम करतं. त्यामुळे 20 डिसेंबरचा निकाल हा मोठा संकेत जरूर आहे, पण अंतिम निर्णय नाही. याला ट्रेलर म्हटलं जाऊ शकतं, पण संपूर्ण फिल्म नाही. या पार्श्वभूमीवर साधा निष्कर्ष असा काढता येईल की 20 डिसेंबरच्या निवडणुकांनी महायुतीला मोठा मॉरल बूस्ट दिला आहे आणि बीएमसी निवडणुकांच्या शर्यतीत त्यांनी सुरुवातीची आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण केलं आहे. पण मुंबईतल्या स्थानिक प्रश्नांवर कोण किती भरोसा देतो, कोणाची संघटना वॉर्ड्स पातळीवर किती मजबूत आहे आणि विरोधक आपापसातील भांडणे सोडून किती एकजुटीने लढतात, यावरच 2026चं खऱ्या अर्थाने मुंबईची सत्ता कोणाची हा प्रश्न शेवटी ठरणार आहे. धन्यवाद.